नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक चटप, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष। संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती असताना आज देखील शेतकऱ्याच्या बांधावर सरकारची मदत पोहोचलेली नाही। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे। दिवाळी अंधारात जाईल की काय अशी संपूर्ण परिस्थिती आहे। ही परिस्थिती असताना सरकारने 23 सप्टेंबरला आता एक GR जाहीर केला आणि त्या GR नुसार आता शासन शेतकऱ्यांना मदत देणार आहे आणि त्या मदतीमध्ये जे निकष अटी लादले आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारे आहे। मार्च 2023च्या GR नुसार हेक्टरी कोरडवाहू शेतकऱ्यांना 8,500, ओलिताच्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये आणि ही मदत केवळ 2 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे। जर 2024च्या GR नुसार ही मदत मिळाली असती तर हेक्टरी शेतकऱ्यांना 13,600 रुपये कोरडवाहू, ओलितासाठी 27,000 आणि एवढंच नव्हे तर 3 हेक्टरपर्यंत ही मदत मिळाली असती। परंतु आता 2023च्या GR नुसार मिळणार असल्यामुळे ही अत्यंत तोकडी मदत असणार आहे। गुंठ्यामागे कोरडवाहू शेतकऱ्यांना 85 रुपये व ओलिताच्या शेतकऱ्यांना केवळ 170 रुपये इतकी मदत सरकारच्याकडून होणार आहे। ही कवडीमूल मदत आहे। एवढंच नव्हे तर चंद्रपूर सारख्या जिल्ह्याला जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली, त्या जिल्ह्याला देखील या मदतीपासून वगळण्यात आलेला आहे। कापूस, सोयाबीन पट्टा जिथे एकरामागे जवळपास 30 ते 40,000 रुपये खर्च असतो तिथे मदत मात्र अत्यल्प होणार आहे। अशा परिस्थितीत सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत अदा करावी, हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा। या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर देखील सरकारने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल। याची दखल सरकारने घ्यावी।